नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या दिवशीचा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला होता, पण चुकून माझ्याकडून डिलीट झाला. त्यामुळे म्हटलं की पुन्हा त्याला व्हॉइस ओव्हर करूयात आणि पुन्हा अपलोड करूयात. तर परवा दिवशी होता नागपंचमी आणि श्रावणी सोमवार सुद्धा. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी देवपूजा केली आणि आज सोमवार म्हटल्यानंतर देवाला पांढरी फुलं वाहिली आणि आता साबुदाण्याची खिचडी बनवायचं ठरवलं, कारण उपवास होता, श्रावणातला सोमवार होता. मुलींना पण शाळेला सुट्टी होती आणि साबुदाण्याची खिचडी बनवणार म्हटल्यानंतर मुलींना सुद्धा साबुदाण्याची खिचडीच खायचं असतं, चपाती भाजी नको असतं. त्यामुळे सगळ्यांसाठीच मी खिचडी बनवली आणि आता काहीच काम नव्हतं आणि दुपारी बराचसा वेळ होता, त्यामुळे मेहंदी काढली. दिव्याने मला मेहंदी काढली दोन्ही हातावरती. मी तिला म्हटलं की माझ्या उजव्या हातावरती काढ, डाव्या हातावरती मला काढता येते, पण तिने दोन्ही हातावरती छान अशी मेहंदी काढली आणि पाठीमागे सुद्धा छान असं कमळ काढलं. ज्या हातामध्ये अंगठी घातली ना त्या हातातलं कमळ मी काढलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूचं कमळ तिने काढलेलं आहे. आणि असं सुद्धा होतं की मला पण मेहंदी दाखवायची. तिला पहिल्यांदा मेहंदी काढली, कारण मग ती दुसऱ्यांना कोणालाच मेहंदी काढू देत नाही. मग मंदिराला जायचं होतं म्हणून संध्याकाळी मग मी पांढरी साडी आणि हे असं नारंगी ब्लाऊज घालायचं ठरवलं. ही ऑफ व्हाईट रंगाची साडी आहे, पण लाईट मध्ये हे पिवळसर रंगाची दिसत आहे. संध्याकाळी मैत्रिणीचा फोन आला की झोका खेळायला ये म्हणून. नागपंचमी निमित्त त्यांनी पार्किंग मध्ये असा झोका बांधला होता. त्यानंतर मिस्टर आल्यानंतर मग मी गेले शंभू महादेवाच्या दर्शनाला. तोपर्यंत अंधार पडला होता.